मित्रांनो, बिहारमध्ये जिथे निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात आहे, तिथेच याच राज्याच्या वैभव सूर्यवंशी नावाच्या सुपुत्राने दोहामध्ये अशी आतषबाजी केली की गोलंदाज थरथर कापले. वैभवचं वादळ असं उठलं की क्षेत्ररक्षक केवळ चेंडू सीमारेषेच्या बाहेरून मैदानात आणण्याचं कामच करत राहिले. वैभवने हे पराक्रम इमर्जिंग आशिया कपमध्ये इंडिया ए कडून खेळताना UAE विरुद्ध केला आहे. वैभवने आपल्या वादळी फलंदाजीने धडाकेबाज शतक ठोकले आहे. त्याने हे शतक केवळ 32 चेंडूंवर पूर्ण केले. शतक पूर्ण करण्यासाठी वैभवने 9 षटकार आणि 10 चौकार मारले. यानंतरही तो थांबला नाही आणि त्याने वेगाने धावा बनवणं सुरूच ठेवलं. वैभवने या सामन्यात 42 चेंडूंमध्ये 144 धावांची खेळी केली, ज्यात 11 चौकार आणि 15 षटकारांचा समावेश होता. वैभव ज्या अंदाजात फलंदाजी करत होता त्यावरून त्याला थांबवणं अशक्य आहे आणि आज तो द्विशतक मारूनच थांबेल असं वाटत होतं. मात्र एका चेंडूने त्याच्या वादळाचा शेवट केला. मोहम्मद फराजुद्दीनच्या चेंडूवर मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात त्याने अहमद तारिकला झेल दिला. जेव्हा वैभव बाद झाला तेव्हा टीम इंडियाचा स्कोर 195 धावा होता, ज्यातल्या 144 धावा एकट्या वैभवच्या होत्या.